कालपासून असं म्हटलं आता का अजित पवार पण विधानसभेत आलेले नाही अधिवेशनामध्ये आणि कोणी प्रतिक्रिया देईल तर नाही याविषयी तर काही चर्चा होती का मला काय, मी तर इथे 700 किलोमीटर लांब आहे, ते का आले नाहीत काय ते त्यांना विचारा तिकडं. याविषयी काही चर्चा होती का आपल्याशी त्यांचे वरिष्ठ? मी तुम्हाला सांगितलं ना, भाऊच्या 8 दिवसात काही चर्चा नाही. आणि ते काय दिले अजितदादांनी काही लोकांना शब्द दिले मंत्रिपदासाठी, ते बरोबर आहे ना, आणि ते शब्द पाहण्यासाठी माझ्यावर तुमच्यावर असा अन्याय झाला असं हे खरं आहे, हे खरं आहे ना. एकूणच आपण असं म्हटलं की पक्षात सांगितलं की यांचं घेऊ नका आणि आपलं घेण्याचं सांगताना सुद्धा नाव वगळण्यात आलं, काय कारण असू शकतं? मला नाही ते त्यांना विचारा. दादाचा वादा अडचणीचा ठरलाय आपल्याला. आता तो मला किती अडचणी ठरतोय आणि राज्यातील लोकांना इतरांना किती अडचणी ठरतो ते आता आज काय सांगणार आपण. आजपर्यंत आपण शरद पवारांबरोबर होता, कधीही आतापर्यंत असा बनवतो, बदल होतो, मोठी मोठी माणसं तयार होतात, चांगली माणसं तयार होतात, आपण मागे पडतो. सगळ्यात की पवार साहेबांच्या बाजूला तुमची खुर्ची असायची, तुम्हाला पवार साहेबांनंतर मानाचं स्थान दिलं जात होतं. ते तर खरं आहे ना, सुप्रियाताई बोललं ते खरं आहे. कारण ते तुम्ही तुमचे जर जुने जे रेकॉर्ड काढून पाहिले तर तुम्हाला दिसून येईल की पवार साहेबांच्या बाजूला माझी खुर्ची असेल. एवढंच नाही तर पवार साहेबांचं शेवटचं भाषण त्याच्या अगोदरचं माझं भाषण असायचं. वगळलं नाही, परंतु आता ही सुरुवात राज्यसभेला झाली, आता देखील झाली, काय सांगाल? ते काय सांगितलं म्हणजे मला एवढंच माहिती आहे की 78 सालामध्ये ज्यावेळेला मी शिवसेनेचा नेता झालो महानगरपालिकेतला, तेव्हापासून शिवसेनेच्या सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये माझा प्रमुख हिस्सा असायचा. त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये आलो, काँग्रेसमध्ये सरकार गेलो तर मला विरोधी पक्षनेता केलं विश्वासानं, आणि मी विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता झालो, CWC मेंबर होतो मी. आणि नंतर पवार साहेबांबरोबर काँग्रेसमधून जेव्हा वेगळं झालं त्यावेळेला सुद्धा पवार साहेबांनी विचारून सगळं केलं की आपण हे करूया. पहिलं जे वाटप जे झालं ते सुद्धा माझ्या बंगल्यातच झालं ना, एटेनच्या विरोधी पक्षनेत्याच्या बंगल्यात. पुन्हा वेगवेगळे जे कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा आणखीन कोणाचे पक्ष असतील, इतर कोण शेका पक्ष असेल, रिपब्लिकन पक्ष असेल, कुणाला काय तिकीटं द्यायचे सगळं माझ्या बंगल्यावर माझ्यासमोरच ठरलं. काय त्याच्यानंतर सुद्धा ते विचारात घेतच होते, निर्णय काही घेत असेल पण विचार विमर्श होत होता. महाराष्ट्रातून कार्यकर्ते येत आहेत, ते अपेक्षा व्यक्त करताय काहीतरी निर्णय आणि भूमिका घ्या, त्यांच्यासाठी काही निर्णय आणि भूमिका? होय, आता जसं सांगितलं आमच्या इथल्या कार्यकर्त्याने, साहेब तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्या पाठीवर 100% आम्ही उभे आहोत. नाशिकला कार्यकर्त्याने सांगितलं तेच. उद्या आता परत आमचे जे समता परिषदेचे आणि इतर सुद्धा लोक येणार आहेत, त्या लिडर्स येणार आहेत, काय काय सांगतात ते ऐकणार आहेत मी. कारण सगळ्यांना जो काही शॉक बसलेला आहे किंवा वाईट वाटलेलं आहे, तर जे काय झालं ते मला परत परत सांगावं लागणार आहे. त्यातून काय त्यांचं म्हणणं ते ऐकावं लागेल, मग बघू काय करायचं. पण मतदारसंघात ज्या सेवा करणार, नवीन नेतृत्व तयार करण्याची माझ्या शुभेच्छा आहेत ना. काय नवीन नेतृत्व तयार करणार करा, तुम्ही नवीन नेतृत्व तयार करा. जे आहेत ते मागच्या वर्षामध्ये किती वेळा ओबीसी बद्दल बोलले त्याचा अभ्यास करा.